नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं की संख्या प्रकरणामध्ये अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये कसं आपल्याला संख्या प्रकरण सॉल्व्ह करायचे, कशी बेरीज करायची। परंतु आज आपण अतिशय सिंपल पद्धतीमध्ये लहान अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा, म्हणजे अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक असेल किंवा मोठा अपूर्णांक असेल आपल्याला कसा ओळखायचा आहे ते आपल्याला बघायचंय। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लेक्चर मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, अपूर्णांक दिला की छेदाने जेव्हा आपण अंशाला भाग देतो त्यावेळेस पॉइंट मध्ये भाग दिला असतो आणि पॉइंट मध्ये भाग दिल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस मोठमोठ्या जर संख्या आल्या तर आपल्याला त्याचं उत्तर काढणं थोडंसं कठीण जातं। परंतु पोलीस भरती म्हटलं की पोलीस भरतीला आपल्याला लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांक म्हणजे चढत्या क्रमाने लावा उतरत्या क्रमाने लावा असा एक क्वेश्चन असते आणि त्या क्वेश्चन मध्ये बऱ्याच वेळेस वेळ खाऊ प्रश्न आहे आणि वेळ खाल्ल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न आणि घाई गडबडीमध्ये आपण कधी कधी भाग द्यायचे चुकतो। मग ह्या गोष्टी अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीने कशा सॉल्व्ह करायच्या ते सांगतो। थोडक्यात उदाहरणार्थ जर बघितलं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय 2/5, 4/7, 8/9 आपल्याला तीन संख्या दिल्यात। या अपूर्णांकामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता, सर्वात लहान अपूर्णांक कोणता आपल्याला प्रश्न विचारलाय। लहान अपूर्णांक कोणता विचारलाय आणि आपल्याला याचं उत्तर काढताना ज्यावेळेस आपण कधी कधी 5 ने खालून भाग द्यायचा आहे, 7 ने द्यायचा आहे, 9 ने द्यायचा आहे, असा भाग दिल्याच्या नंतर कधी कधी भाग देताना आपल्याकडून कधी कधी चूक होऊ शकते। परंतु मग हे सॉल्व्ह करायचं एकदम सिंपल आहे। 2/5 पहिले दोन अपूर्णांक घेतोय, 4/7 या दोघांमध्ये कोणता नेमकी छोटा अपूर्णांक आहे ते आपल्याला बघायचंय। सिंपल आहे, फक्त तिरका गुणाकार करायचा आहे आणि तिरका गुणाकार करताना गुणाकार केल्याच्या नंतर तो अंशाच्या डोक्यावरती लिहायचा आहे। म्हणजे 2 × 7 बेसाते किती 14, तर या ठिकाणी 14 आले। त्याच्यानंतर इकडे लिहिलं 5 × 4 = 20, या ठिकाणी 20 आलं। म्हणजे 14 आणि 20 यामध्ये मोठा कोणता अपूर्णांक आहे तर 14 आहे। लहान कोणता आहे मोठा कोणता आहे तर 20 आहे। लहान कोणता आहे 14 आहे। आपल्याला लहान अपूर्णांक विचारलाय म्हणजे याच्यातलं जे लहान घटक आहे तो आपण साईडला काढून घेतलाय 2/5 आणि त्याच्यानंतर राहिलेला जो घटक आहे 8/9 तो याच्यामध्ये घेतलाय। या दोघांची तुलना करतोय आपण 8/9 ची आणि तुलना करताना पुन्हा तिरकस गुणाकार 2 × 9 9 × 18 आणि 5×8 = 40 या ठिकाणी किती आलंय 40 आणि दोन्ही मध्ये जर विचारलं लहान कोणता आहे तर 18 लहान आहे म्हणून या अपूर्णांकाचं उत्तर आहे 2/5 म्हणजे लहान अपूर्णांक कोणता आहे 2/5 आहे। 2/5 4/7 आणि 8/9 याच्यामधला लहान अपूर्णांक कोणता तर याचं उत्तर आहे 2/5। कसं ओळखलंय अतिशय सिंपल आहे। लहान अपूर्णांक ओळखताना आपण काय केलंय फक्त तिरक्या गुणाकाराने काय केलंय लहान अपूर्णांक ओळखलाय। कधी कधी 4 अंकी विचारतात, 5 अंकी मध्ये पण दिलेलं असते। एकाच वेळेस आपल्याला 4 किंवा 5 अपूर्णांक दिले जातात आणि त्यावेळेस दिल्याच्या नंतर नेमकी काय करायचंय हाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तिरक्या गुणाकाराने आपण लहान किंवा मोठा जर विचारलं तर मोठा अपूर्णांक पडताना सुद्धा काय करायचंय की जसे आपण 2 घेतले त्याच्यामध्ये लहान घेतलाय तसा फक्त काय करायचा मोठा घ्यायचा आणि मोठ्यामध्ये तुलना करायची, तुमचं उत्तर बरोबर येते। आलं म्हणजे, कारण की परीक्षा थोडीशी अवघड स्वरूपाची आहे, परीक्षा कॉम्पिटिशन जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या गणिताला जर भाग देण्यासाठी जर वेळ जात असेल तर आपल्याला येऊनही काही उपयोग नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे परीक्षा एक एक मार्काने आपण काय करतोय आपली एक चांगली पोस्ट घालवतोय। दुसरं उदाहरण जर आपण बघायचं जर म्हटलं, दुसरं उदाहरण जर आपण बघितलं थोडक्यात 3/5, 5/7, 8/11, 12/17 आता याच्यामध्ये जर विचारलं आपल्याला सांगितलं की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की मोठा अपूर्णांक काढायचा आहे, काही काही सांगितलेलं असते छेद आणि अंशामधला फरक बघा, ज्याचा फरक कमी असेल तो अपूर्णांक लहान असेल मोठा असेल समथिंग काय जे सांगितलं असेल ते। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की आपल्याला दोन्ही घटकामधले घटक घ्यायचे। इकडले 2 याचा एक भाग पाडलाय, इकडला 2 याचा एक भाग पाडलाय आणि भाग पाडल्याच्या नंतर या दोन्ही मध्ये कोण मोठा आहे ते आपण चेक करू। दोन्ही मधला मोठा करण्यासाठी इथं जागेवर तिरकस गुणाकार करतो मी। 3 × 7 7 × 21 याचा 21 झालाय। 5 × 5 25 याचा 25 झालाय। 21 आणि 25 मध्ये जर आपल्याला मोठा अपूर्णांक कोणता विचारलाय, आपल्याला सांगितलं की मोठा अपूर्णांक कोणता, बरोबर आहे। आपल्याला मोठा अपूर्णांक काढायचा आहे, याच्यामधला मोठा कोणता आहे 5/7, कारण की 25 मोठा आहे म्हणून 5/7 काय मोठा आहे। जर या दोन्ही मध्ये जर तुलना जर करायची जर ठरवली तर
11 गुणिले जर 12 केलं किंवा 17 गुणिले 8 करायचे आपल्याला, तर 17 गुणिले 8 केलं, 8 7 56, 4 5 8 1 8, 8 5 किती 13, बरोबर आहे. 8 5 किती तर 13. 136 इकडे आले. 11 गुणिले 12, 12 1 12, हा चाला 1, 12 1 12, 12 आणि 1 13, 132. 136 आणि 132 मधला मोठा अपूर्णांक कोणता, तर मोठा अपूर्णांक येणार आहे 8/11. कोणता येणार आहे 8/11. आणि आपल्याला याच्यातला मोठा इथं घेतलाय, यातला मोठा इथं घेतलाय, आणि आता मोठ्या मध्ये काय करायचं आपल्याला तुलना करायची. आणि तुलना करण्यासाठी काय करायचं तिरका गुणाकार करायचा. पुन्हा या दोन्ही मधला एक अपूर्णांक आपल्याला मोठा करायचा. म्हणून 11 गुणिले 5 जर केलं किंवा 5 गुणिले 11 तर इथं 55 येईल. आणि 7 गुणिले 8 जर केलं 7 8 56, इथं 56 येईल. आणि आपल्याला विचारलंय सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर सर्वात मोठा अपूर्णांक आहे 55 आणि 56 मध्ये 56 मोठा आहे, म्हणून 8/11 हे तुमचं उत्तर आहे. लक्षामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे 8/11. मोठा विचारला, लहान विचारला, 4 अंकी विचारले, 5 अंकी विचारले, 2 अंकी विचारले, कोणत्याही पद्धतीने जरी विचारलं तरी हीच पद्धत यूज करायची. आणि या पद्धतीने काय होणार आहे तुम्हाला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधण्यासाठी परीक्षेला 1 मार्क मिळवण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने काय करायचं तुम्हाला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. ही पद्धत व्हिडिओ वारंवार तुम्हाला रिटर्न करून बघायचा आहे, कारण की जेणेकरून काय होईल की तुमचा 1 मार्क आजच तुम्हाला 1 मार्क मिळून गेलाय. आणि याच पद्धतीने आपल्याला पुढचं गणित शिकायचंय. आणि पुढचं गणित शिकवण्यासाठी किंवा पुढचं गणित बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय आपलं चॅनल सबस्क्राईब करायचंय. कारण की आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला लाईक करून त्याच्या बाजूला एक बेल दिली, ती बेल दाबायची, जेणेकरून आपला आलेला व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळेस समजला पाहिजे. आणि आपला जर व्हिडिओ जर बघितला या पद्धतीने जर आपण जर गणित शिकलो तर येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मात्र तुमचंच आहे. त्याच्यामुळे या गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ बघितल्याबरोबर काय करायचंय सबस्क्राईब करायचे. आलं लक्षामध्ये.